हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात आधी तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतात, तर त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज, ट्रॅव्हल ब्लॉग, फूड ब्लॉग, स्किन केअर, हेअर केअर, त्याचबरोबर लाईफस्टाईल, शॉपिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी सुद्धा शेअर केले जातात। तर जर का तुम्हाला या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि अजून तुम्ही माझं चॅनल पाहताय पण सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राइबिंग। आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी सबस्क्राइब केलंय त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो सुद्धा स्किन केअरशी रिलेटेड आहे, त्या कॅटेगरीमध्ये येणार आहे। आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण शेअर करणार आहोत एक अशी रेमेडी ज्याच्याने तुमचे डार्क सर्कल जे आहेत ते कायमचे निघून जाणार आहेत। तर डार्क सर्कल हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे, बहुतेक जणांना हा प्रॉब्लेम असतो आणि त्याचे वेगवेगळे रिझन्स असतात, जसे की झोप पुरेशी न होणे, आपला सध्याचा स्क्रीन टाइम मोबाईलवरचा किंवा कम्प्युटरवरचा, लॅपटॉपवरचा, तर किंवा स्ट्रेस, लाईफस्टाईल बरोबर नसणं किंवा हेरिडेटरी, असं वेगवेगळे रिझन्स असू शकतात। तर त्याच्यामुळे आपल्याला डार्क सर्कलचा त्रास होतो आणि हे जे डार्क सर्कल्स आहेत ना हे आपल्या पर्सनॅलिटीला खूप इफेक्ट करतात। म्हणजे जेव्हा आपण पर्सनॅलिटीची गोष्ट करतो किंवा चेहऱ्यावरती, तर पहिलं लक्ष आपल्या डोळ्यांकडे जातं आणि मग हे डार्क सर्कल्स हे अजिबात चांगले नाही दिसत। तुम्ही सुद्धा या गोष्टीने त्रस्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आजची जी आपली रेमेडी आहे ना त्याच्यासाठी आपण 3 गोष्टींचा वापर करणार आहोत। तर पहिलं जे आपले इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे कॉफी, त्याच्यानंतरचं जे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल आणि थर्ड इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे हनी। तर हे तिन्ही गोष्टी आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल असतात। तर येस, मी ब्रीफमध्ये तुमच्यासोबत डिस्कस करते की ह्या 3 गोष्टी मी का घेतलेल्या आहेत। पहिला इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे कॉफी। कॉफीने काय होतं तर कॉफीने आपल्या चेहऱ्यावरचा किंवा आपल्या डोळ्यांच्या भोवती जो काळेपण आहे ना तो दूर होण्यास मदत होते। तर मी मागच्या एका माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा कॉफी स्क्रब तुमच्यासोबत शेअर केलं होतं। तर जे आपला काळेपण आहे ना त्याच्यासाठी उत्तम पर्याय म्हणून कॉफी आहे। त्याचबरोबर आपल्या डोळ्यांना जी सूज येते, म्हणजे बरेचदा सकाळी झोपून उठल्यानंतर आपल्या डोळ्यावरती सूज आल्यासारखी वाटते किंवा सूज येते किंवा पफीनेस आपण त्याला म्हणू शकतो, तर ते दूर करण्यासाठी सुद्धा कॉफीची मदत होते। तर जर का तुम्हाला पफीनेसचा त्रास असेल कमी होणार आहे। आपलं जे सेकंड इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल। तर ॲलोवेरा जेल फायद्यात हे मला तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही। ॲलोवेरा जेल हे आपल्या स्किनसाठी, हेअरसाठी खूप उपयुक्त आहे। तर ॲलोवेरा जेलने काय होतं की ॲलोवेरा जेलने तर सगळ्यात आधी तर आपल्या डोळ्यांना थंडावा मिळतो, मस्त रिलॅक्स आपले डोळे होतात, त्याचबरोबर डिस्ट्रेस होतात, आपल्या डोळ्यांना मस्त अशी शांतता मिळते। तर त्यासाठी आपण ॲलोवेरा जेल लावतो। त्याचबरोबर ॲलोवेरा जेल जे आहे ना ते डार्कनेस कमी करण्यासाठी मदत करतं। त्याच्यामुळे ॲलोवेरा जेल हे आपण डार्क सर्कलची जी आपली रेमेडी आहे त्याच्यामध्ये आपण यूज करतो। आपलं थर्ड जे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे हनी। तर हनी काय करतं, हनी एक छान मॉइश्चरायझरचं काम करतं। तर आपल्या डोळ्याची ही जी आजूबाजूची जी स्किन असते ना ती खूप ड्राय असते आणि तिथे नॅचरली ऑइल आहे ना ते प्रोड्यूस होत नाही। तर हनी काय करतं, हनी एक छान मॉइश्चरायझरचं काम करतं, त्याला त्या ठिकाणी छान असं हायड्रेशन मिळतं आणि त्याचबरोबर मग डोळ्याचे जे डार्क सर्कल आहे ते कमी करण्यास मदत करतं। तर आता भरपूर सारे आपलं इंट्रोडक्शन, डिस्कशन सगळं झालेलं आहे। आता आपण ह्याचं जे प्रॅक्टिकल आहे, जे प्रात्यक्षिक आहे ते बघून घेऊयात। सो आता सगळ्यात आधी तर मी इथे 1 चमचा कॉफी घेतलेली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा मध ॲड करते। त्यानंतर त्याच्यामध्ये मी हाफ टीस्पून ॲलोवेरा जेल जो आहे तो मी ॲड करते आणि हे व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घेते। तर प्रॉपर अशी आपला हा पॅक आहे ना हा तयार झाला पाहिजे। तर अशा पद्धतीने मी आपला पॅक आहे तो तयार करून घेतलेला आहे। हा जो पॅक आहे हा आपल्याला व्यवस्थित बोटांच्या मदतीने आपल्या डोळ्यांच्या साईडला लावून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित सगळ्या बाजूने आपल्याला लावून घ्यायचा आहे डोळ्यांना आणि सगळ्या साईडला व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपली जी रिंग फिंगर असते त्याने आपल्याला डोळ्यांच्या अवतीभोवती पूर्ण मसाज करायचा आहे। सर्क्युलर स्टाईलमध्ये आपल्याला मसाज करायचा आहे आणि एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला मसाज करायचा आहे। तर मसाज करून झाल्यानंतर आपल्याला हे जे पॅक आहे ते असंच आपल्या डोळ्यांवरती सुकेपर्यंत ठेवायचं आहे। व्यवस्थित असं ड्राय झाल्यानंतर ते नॉर्मल पाण्याने आपल्याला धुवून काढायचं आहे आणि धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं छान आपलं रिलॅक्स्ड असे आपले डोळे दिसतात।
तर आपली डार्क सर्कलवरची रेमेडी बघून झालेली आहे आणि तुम्ही बघितलंच असाल की फक्त 3 गोष्टींनी आपलं काम आहे ते डार्क सर्कलचं कायमचं दूर होणार आहे। आणि ही जी रेमेडी आहे ह्याला करायला फार वेळ नाही लागत, फक्त तुमचे 5 मिनिटं लागतात आणि घरातल्या 3 गोष्टी लागणार आहेत, बस दॅट्स इट। त्यानंतर आपल्याला 15 मिनिटं हा जो पॅक आहे तो आपल्या डोळ्यांच्या भोवती ठेवायचा आहे आणि 15 मिनिटांनंतर नॉर्मल पाण्याने तो आपल्याला धुवून टाकायचा आहे। आणि ही रेमेडी तुम्ही आठवड्यातनं 3दा केली तर तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळतील। जसं की मी सुरुवातीला म्हटलं की डार्क सर्कल्स जे आहे तो एक कॉमन प्रॉब्लेम आहे आणि हा असा प्रॉब्लेम आहे की तुम्ही तो एकदा लावलात आणि नेक्स्ट डे तुम्ही म्हणाल की माझे डार्क सर्कल जाणार आहेत, तर असं नाही होणार आहे। त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करणं गरजेचं आहे। सो तुम्ही आठवड्यातनं 3 वेळा जर का हे रेग्युलर लावलं तर तुम्हाला नक्कीच एक नोटिसेबल फरक तुमच्या डार्क सर्कल्स मध्ये लवकरच दिसून येईल। येस, दिस इज इट फॉर दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, रेमेडी कशी वाटली तर हे मला सांगायला विसरू नका आणि तुम्ही हा उपाय जर का केला तर मला कॉमेंट करून तुमचा रिप्लाय, तुमचा फीडबॅक मला द्यायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडताय तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।